नमस्कार. आज आपण सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होणारा पौष्टिक आणि चविष्ट असा नाश्ता तयार करणार आहोत. हा उत्तप्पा पहा, अगदी हलका फुलका जाळीदार तयार झालेला आहे. बनवायला अजिबात वेळ लागलेला नाही. खायला तर खूपच चविष्ट तयार झालेला आहे. रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. झटपट व पौष्टिक असा नाश्ता तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी मखाणे काढून घ्यायचे आहेत. हे मखाणे तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आरामशीर भेटतील. आता हे मखाणे असे कच्चेच वापरायचे आहे, त्यांना भाजून वगैरे घ्यायची अजिबात आवश्यकता नाही. आता ज्या वाटीने आपण मखाणे मोजून घेतले, अगदी सेम त्याच वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा आहे. रवा जाड किंवा बारीक कोणत्याही क्वालिटीचा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता पुन्हा सेम त्याच वाटीने अर्धी वाटी पोहे घ्यायचे आहेत. आपण रोज कांदे पोहेसाठी जे पोहे वापरतो ना, अगदी सेम तेच पोहे या ठिकाणी मी वापरलेले आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. अगदी थोडंसं म्हणजे पाव वाटी पाणी घालायचं आहे. सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सुरुवातीला आपण ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं, अगदी सेम त्याच वाटीने आता अर्धी वाटी दही घालायचं आहे. दही थोडंसं ताजं असेल तर आपला हा नाश्ता अजूनच चविष्ट तयार होणार आहे. आता हे घातलेलं दही देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता ह्या घातलेल्या दह्यामध्ये आणि घातलेल्या थोड्याशा पाण्यामध्येच आपल्याला जे सर्व साहित्य आहे ना, ते साधारणतः 20 ते 25 मिनटं असंच भिजत ठेवायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे, आपले मखाणे देखील छान भिजतील, रवा आणि पोहे देखील मस्त असे भिजले जातील. त्यामुळे मिश्रण बारीक होण्यासाठी सुद्धा मदत होईल आणि आपला नाश्ता देखील मस्त असा हलका फुलका आणि चवदार तयार होईल. या ठिकाणी 20 ते 25 मिनटं झालेली आहेत. बॅटर अगदी छान असं भिजलं गेलं आहे. झाकण ओपन करूयात. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि जेवढं शक्य होईल ना तेवढं एकदम बारीक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. हे बारीक करताना थोडासा तुम्ही पाण्याचा वापर करू शकता, पण अगदीसा जास्त पाण्याचा वापर करू नका, नाहीतर मिश्रण तुमचं जास्तीचं पातळ होऊ शकतं. माझं मिश्रण जास्त असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे बारीक करून घेणार आहे. बारीक करताना अगदी थोडंसं मी पाणीसुद्धा घातलेलं आहे. हे पहा, अशा प्रकारे जेवढं शक्य होईल तेवढं एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. मखाण्याचे दाणे अख्खे शिल्लक राहिले नाही पाहिजे, ही काळजी मात्र घ्यायची आहे. एकदम मस्त असं सरसरीत बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे. मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. हे पहा, आता ह्याच पद्धतीने उरलेलं सर्व बॅटर मी थोडंसं पाणी घालून बारीक करून घेते. अशा प्रकारे सर्व मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे. अगदी छान असं बारीक झालेलं आहे. यामध्ये जास्तीचे कोणतेही मखाण्याचे दाणे शिल्लक राहिलेले नाही, नाहीतर काय होतं, तुम्हाला नाश्ता करताना हे व्यवस्थित तव्यावरती पसरवता येणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, मखाण्याचे दाणे पूर्ण बारीक होणं आवश्यक आहे. एखादा अर्धा मखाण्याचा दाणा शिल्लक राहिला तरी काहीच हरकत नाही. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या. अगदी परफेक्ट आहे. जास्तीचं घट्ट देखील नाही आणि जास्तीचं पातळ देखील नाही. आता या ठिकाणी आपण झटपट नाश्ता तयार करत आहोत, त्यामुळे अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट वापरायचं आहे. जर तुम्हाला इनो घालायचं नसेल तर पाव चमचा खाण्याचा सोडा वापरू शकता. दोन्ही वापरायचे नसतील तर तुम्ही हे तयार केलेलं बॅटर साधारणतः 3 ते 4 तास आंबवण्यासाठी म्हणजे फर्मेंट करण्यासाठी ठेवू शकता. मस्त असा जाळीदार तुमचा हा नाश्ता तयार होणार आहे. आता इनो घातल्यानंतर 1-2 थेंब पाणी घालायचं आहे, जेणेकरून इनो मस्त असं ॲक्टिवेट होईल. आता हा घातलेला इनो व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. असं थोडंसं इनो घातल्यामुळे काय होतं, आपला जो नाश्ता आहे ना तो छान असा हलका फुलका जाळीदार होण्यास मदत होते. इनो घातल्यामुळे बॅटर अगदी छान असं फुलून आलेलं आहे. बॅटरची पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी पाहून घ्या. अगदी परफेक्ट आहे. तुम्ही याच बॅटरच्या ना इडल्यासुद्धा तयार करून घेऊ शकता. अगदी पातळ असा डोसासुद्धा तयार करू शकता. आज आपण ह्याच बॅटरपासून मस्त असा भरपूर भाज्या घालून चविष्ट आणि पौष्टिक असा उत्तप्पा तयार करणार आहोत. आता उत्तप्पा तयार करण्यासाठी मी या ठिकाणी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहे. मस्त असा कांदा, टोमॅटो आणि गाजर किसून घेतलेला आहे. भरपूर कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतलेली आहे. आता तुम्ही या ठिकाणी ना शिमला मिरचीसुद्धा घालू शकता. आपले मक्याचे दाणे असतात ना, ते बॉईल करून सुद्धा घालू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही उत्तप्पा तयार करताना व्हेरिएशन करू शकता. आता एका
पॅनवरती मी थोडंसं तेल लावलेलं आहे. चांगला पॅन कडकडीत आधी गरम करून घ्यायचा आहे. पॅन चांगला गरम झाला की लगेचच हे तयार केलेलं 1-2 पळी मिश्रण पॅनमध्ये घालायचं आहे आणि छान असं हलकंसं पसरवून घ्यायचं आहे. उत्तप्पा कसा थोडासा जाडसरच असतो, त्यामुळे एकदम देखील पातळ न पसरता थोडासा जाडसर ठेवायचा आहे. गॅसची फ्लेम हा डोसा म्हणजे उत्तप्पा घालून झाल्यानंतर मध्यम ठेवायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी छान अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. हलकासा उत्तप्पा वरतून भाजून झाला की मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे बारीक चिरलेल्या सर्व आपल्याला भाज्या म्हणजे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि गाजर घालून घ्यायचे आहे. दिसायला पहा अगदी छान दिसत आहे. त्यासोबतच खायला ना खूपच चविष्ट लागतं. मंद ते मध्यम गॅसवरती उत्तप्पा खालच्या बाजूनी चांगला असं भाजून घ्यायचा आहे. शक्यतो उत्तप्पा हा एकाच बाजूनी भाजतात, पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दोन्ही बाजूनी सुद्धा भाजून घेऊ शकता. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी उत्तप्पा अगदी छान असा भाजून तयार झालेला आहे. तुम्हाला मी दाखवते खालच्या बाजूने किती व्यवस्थित असा भाजला गेला आहे. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. या ठिकाणी तयार केलेला उत्तप्पा मी एका प्लेटमध्ये काढून घेते. ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक उत्तप्पा तयार करून दाखवते. हा उत्तप्पा बनवायला अगदी सोपा आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी, संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर अगदी उत्तम पर्याय आहे. यामध्ये मखाणे घातलेले असल्यामुळे अगदी पौष्टिक असा हा नाश्ता तयार होणार आहे. कारण मखाण्यामध्ये भरपूर सारं लोह, कॅल्शियम, फॉस्फरस भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये खनिजे असल्यामुळे अतिशय पौष्टिक आहे आणि पचण्यासाठी सुद्धा हलकं फुलकं आहे. हे पहा अशा प्रकारे मी काही उत्तप्पा हे तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही हा गरमागरम उत्तप्पा एखाद्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा असा सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतो. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.